मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आम्ही मक्यामध्ये अळी आणि तण या दोन्ही समस्यावर उपाय म्हणून कोणती फवारणी केली, औषधांचे मिश्रण कसे तयार केले आणि प्रत्यक्ष फवारणी कशी केली हे सर्व तुम्हाला दाखवणार आहोत। जर तुमच्याही मक्यात अळीचा प्रादुर्भाव झाला असेल किंवा तण वाढले असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या शेतकरी सोमा 07 या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आज आपण आपल्या मक्याच्या शेतात आलो आहोत। काही दिवसापासून चांगला पाऊस पडत आहे। पावसामुळे मक्याची वाढ चांगली झाली आहे, पण त्याचबरोबर तण मोठ्या प्रमाणात वाढले आहे। काही ठिकाणी अळीचाही प्रादुर्भाव दिसू लागला आहे। म्हणून आज आम्ही तण आणि अळी या दोन्हीच्या नियंत्रणासाठी फवारणी करत आहोत। आज आम्ही 4 औषधे वापरली आहेत। पहिले औषध कोरा गोल्ड हे अळी नियंत्रणासाठी वापरले आहे। दुसरे फ्ल्युक्स अँट्राजन 50% WP हे तण नियंत्रणासाठी। तिसरे टेंजर हे देखील तण नियंत्रणासाठी। आणि चौथे औषध म्हणजे आउटराट हे देखील तण नियंत्रण करते आणि हे नंतर मक्यावरती काळोखी आणते। तर मिश्रण कसे तयार केले आता तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया दाखवतो। सर्वप्रथम आम्ही एक बादली घेतली, त्या बादलीमध्ये 8 लिटर पाणी घेतले। त्यानंतर त्यामध्ये टेंजर 30 मिली, आउटराइट 300 मिली, कोरा गोल्ड 60 मिली, फ्लुक्स 500 ग्रॅम हे सर्व औषधे टाकून मिश्रण चांगले हलवले। हे 8 लिटर एका बादलीमध्ये आम्ही औषध तयार केले। त्यानंतर आम्ही पंप घेतला, त्यामध्ये 1 लिटर औषध टाकले आणि तो पंप 20 लिटरचा पंप फुल भरून घेतला आणि त्यामध्ये हे औषध मिसळले। त्यानंतर संपूर्ण शेतात समान प्रमाणात फवारणी केली। फवारणी करताना विशेष काळजी घेतली की औषध मक्याच्या भुंग्यात आणि तणावर व्यवस्थित पोहोचेल। आता तुम्ही पाहू शकता, संपूर्ण शेतात आम्ही फवारणी करत आहोत। मक्याची वाढ चांगली झाली आहे। आता पुढील काही दिवसात तण किती नियंत्रणात येते आणि अळीवर किती परिणाम होतो हे आपण पाहणार आहोत। त्याचा अपडेटही आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। जर तुम्हीही शेती करत असाल तर कमेंटमध्ये सांगा तुमच्या मक्यात कोणती समस्या आहे, अळी तण की दोन्ही। तुमचा अनुभवही कमेंटमध्ये नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि शेतीसाठी उपयुक्त व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जवान जय किसान। थँक्यू।